नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण मशीन कोणती घालायची, सेल कसे वापरायचे या विषयावरती पूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे. आज मी व्हिडिओ बनवणार आहे मशीन कधी घालायची या विषयावरती. आता बऱ्याच म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच पालकांना जे माझ्याकडे क्लासला आले तर त्यांना म्हणजे चुकीचं मार्गदर्शन मिळालं असं म्हणता येईल, किंवा ॲडजस्टमेंट कशी करायची हे त्यांना सांगण्यात आलं. असेही मी खूप पालक बघितलेले आहेत. एकतर काही पैसे आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून सुद्धा कदाचित एकच मशीन दिली जाते. तो पण सल्ला दिला जातो की एका कानाला एक दिवस घाला, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कानाला घाला, यासारखं पण त्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर मशीन खूप गोंगाट आहे, प्रवास करताय तर त्या ठिकाणी तुम्ही मशीन वापरू नका. सकाळी आंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर मग सगळं काम आवरलं की म्हणजे त्याचं सकाळचं स्वतःचं त्याचं काम आवरलं, आंघोळ झाली की नंतर मशीन घाला. ते थोडा वेळ किंवा तो झोपताना काढलेली असती. अशा प्रकारचा त्यांना योग्य सल्ला दिला जात नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जर बाळाला मशीन हे काय आहेत, बाळाचे कान आहेत. आपण समजा कान जर हा अवयव आपला दुखतोय तर आपण ते बंद ठेवतो का? देवाने त्याला बंद ठेवण्याची काही सिस्टीम दिलेली आहे का? नॉर्मल कानांना नाही दिली. डोळे दुखत असेल तरी आपण डोळे बंद करून ठेवतो, पण कान आपण बंद करून ठेवत नाही. कसे असो, कान दुखू, कानाचं ऑपरेशन होऊ तरी कान कसा असतोय? चालू असतो. त्याची क्रिया, ऐकण्याची क्रिया चालू आहे. तर देवाने पण याच्यावर काहीतरी विचार केला असं ना, आणि मग आपल्याला तसे कान हा अवयव असा दिला की तो बंद करता येत नाही. बाकी अवयव आहेत, आपण तोंड बंद करतोय, डोळे पण झाकून घेतोय, आहे की नाही? पण मग तसं कानाचं आहे का? नाही. मग याच्यावरूनच मला असं वाटतंय की तुम्ही मशीन ही त्याची कधीच नाही काढली तरी चालेल. रात्रंदिवस त्याला मशीन असण्याची गरज आहे. आणि मी याच प्रकारे मशीन वापरण्याचा सल्ला दिलेला आहे मुलांना, आणि घरीही स्वतःच्या मुलाला तशाच प्रकारची वापरली आहे. त्यामुळे त्याची भाषा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आता जर मुलगा नवीन मशीन लावतोय तर तुम्ही रात्रीचं पण अनेक गोष्टींची काळजी घेऊ शकताय की त्याला मशीन सकाळी तो झोपेतून उठण्याच्या अगोदर लावायची, आणि त्याच्यानंतर मग त्याने कुठला तरी आवाज झाला म्हणून झोपेतून उठलं पाहिजे, की जेणेकरून नॉर्मल लोकही झोप होत आल्यानंतर त्यांना कशा प्रकारचे आवाज येतात. काही पण असू शकतं. घरामध्ये कोणी भांडी लावतंय, कोणी दरवाजा उघडला आहे, गावाकडं राहत असेल तर कुठल्या तरी कोंबडा वगैरे आरवतोय, नाहीच काही तर मोबाईलचा अलाराम वाजतोय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांनी आपल्याला जाग येत असते. आणि आपल्याला या बाळांनाही नॉर्मल पद्धतीने जर झोपेतून उठवायचं आहे तर आपल्याला त्यांना पण ते फिलिंग दिलं पाहिजे की झोप कशी मोडते, त्याची झोपेतून तो कसा जागा होतोय. आणि या प्रकारचे आत्ता सांगितल्या प्रकारचे तुम्ही आवाज कृत्रिम पद्धतीने करूनही त्याला देऊन त्याला आवाज घेण्याची सवय लावून झोपेतून जागे होण्याची शिकवायचं आहे. कारण झोपल्यानंतर जाग होण्याची क्रिया आपण जेव्हा बाळाला ही पण शिकवावी लागते. जर त्या बाळाला ऐकू येत नाही, मशीन काढून पॅक झोपतो, त्याची जेव्हा झोप होईल त्याच्या मनाने उठतो, पण त्याला काही जसा मोठा होईल तेव्हा त्याला काही पण प्रॉब्लेम असू शकतो. कोणी हाक मारली तरी त्याने उठलं पाहिजे, किंवा त्याची कुणाला गरज आहे, कदाचित तो घरामध्ये एकटाच झोपला आहे, दरवाजा बंद आहे आणि मोठा आहे, तो 7वी 8वीला आहे, कदाचित 10वीला आहे, तर नंतर आपण बाहेरून कुणीतरी आलं आहे, पालक म्हणा घरचे, तर त्याने तो दरवाजा उघडला पाहिजे. जर तो शहरात राहतोय किंवा दुसराही कुठलाही प्रसंग असू शकतो, तर याची त्याला झोपल्यानंतर आवाज येऊन उठण्याची आपल्याला त्याला काय करायचे, स्पीच थेरपीसारखी त्याला शिक्षण द्यायचं आहे ती उठण्याचं मशीनमधून घालून. तर ती मशीन घालून झोपलेला असल्यानंतर बेल वाजल्यानंतर त्याने जसं नॉर्मल लोक उठतात तसं उठून दरवाजा उघडला पाहिजे. हे जेव्हा आपल्याला अपेक्षित आहे त्यासाठी आपल्याला बाळ झोपेतून सकाळी उठल्यानंतर वेगवेगळ्या आवाजाने उठवावं. गुड मॉर्निंग, नाहीतर उठ बाळा, काय त्याचं नाव असेल ते, झाली का तुझी झोप, अशी आवाजांनी, हाक मारून, अशा वेगवेगळ्या माध्यमातून नॉर्मल लोक ज्या पद्धतीने झोपेतून उठतात अशा पद्धतीने त्यांना झोपेतून उठवलं पाहिजे. आणि अशी ती मशीन त्याच्या झोपेतून उठण्याच्या अगोदर लावली तरच ही क्रिया होणार आहे. जर एखादं बाळ झोपेत मशीन घालताना जर तो झोपेतून जागा होत असेल तर तुम्ही त्यासाठी रात्रीचंच मशीन लावून कानाला ठेवून बटन पहाटे चालू करू शकता. त्याचं ऑन ऑफ बटन असेल तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहायचं का त्यांनी त्याच्या कानामध्ये कशी मशीन ठेवली पाहिजे. त्यानंतर झोपेपर्यंत रात्री बाळ छोटं असेल, जराही मोठं असेल तर त्याला झोपताना गाणे, गोष्टी
सांगून अंगाई गीत गाऊन त्याच्यानंतर तो झोपल्यानंतर त्याचं मशीन तुम्ही बंद करू शकता किंवा काढून ठेवू शकताय. किंवा जरा मोठा असेल 9वी 10वीला असेल तरी ती मशीन काढली नाही तरीही चालेल. रात्रीही झोपेत काहीही एकमेकांना गरज लागली, हाक मारली तरी आपण झोपेतून उठतो. त्याच पद्धतीने त्या बाळाच्या जीवनामध्ये त्याचे सर्व नातेगोते आहेत, त्याचं लग्न झाल्यानंतर मुलं बाळं आहेत, आपले आईवडील आहेत, कदाचित त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना याची गरज लागू शकते. तो झोपलेला आहे पण त्याची गरज आहे तर तो हाक मारल्यावर उठला पाहिजे. अशा पद्धतीने त्याला शिकवायचं आहे. रात्री झोपेतसुद्धा हाक मारल्यानंतर उठवायचं हे आपल्याला त्याला शिकवायचं आहे. आणि शिकवल्यावर ते 100% शिकतातच. अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे यशस्वी होतात. चांगल्या प्रकारची रात्रीही आपल्याला त्यांच्यापासून जो म्हणजे समजा नॉर्मल मुलगा आहे तो 20-25 वर्षाचा झाला, एखादी आई आहे तिचं दुखते, तिने हाक मारली, अरे उठ बाळा मला असं होते, तर तो बाळ झोपेतून उठतोय. तो मशीन घालून झोपलेल्या बाळाचं पण आपल्याला नॉर्मल बाळासारखा स्वतःसाठी पण त्याचे कर्तव्य पूर्ण करण्यात म्हणा किंवा आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा तुम्ही त्याला शिकवताल की झोपेत आवाज आल्यानंतर अशा प्रकारे उठायचं असतं. मग दिवसभर कशी मशीन काढून ठेवू शकतो आपण. प्रवासामध्ये ज्या प्रकारचा गोंगाट आहे, आवाज आहे, ते आवाज पण त्याला ऐकू आलेलेच पाहिजेत ना. किंवा दुपारी बाळ झोपलंय तर दुपारी पण तो झोपेतून उठताना कुठल्या तरी आवाजाने उठतोय, या प्रकारचं त्याला झोपेतून उठण्याचं शिक्षण देण्यासाठी ती मशीन रात्रंदिवस लावली तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा कदाचित थोडे दिवस तुम्ही रात्री शिट्ट्या वगैरे मारत असेल, व्यवस्थित झोपत नसेल तर थोडा वेळ बंद करून ठेवू शकता, काढून ठेवली नाही तरी चालते. किंवा जर तो खूप गाढ झोपतोय, काढून ठेवली आणि परत सकाळी घातली तरी तो जागा होत नाही, पहाटे 5ला घातली आणि तो नंतर 7ला उठला तरी पण चालतं. अशा पद्धतीने तुम्ही बाळाच्या मशीन ह्या कधीच काढून ठेवायच्या नाही आहेत. त्याला त्याचे काय आहेत, कान आहे, तो त्याचा अवयव आहे. म्हणून मशीन खराब झाली, नादुरुस्त झाली तरीही तुम्ही लगेचच त्याच दिवशी त्याच क्षणी जाऊन नीट करायला टाकायची आणि घेऊन यायची. त्याच्यासाठी एखादी स्पेअर जोडी ठेवायची आहे मशीनची. आता सहजच लोक म्हणतात की मला भरपूर लोक क्लासला आलेले आहेत, ती लोक मला सांगतात नाही मॅडम आमची परिस्थिती नाही. आणि त्याच वेळेस त्याच्या आईच्या कानात सोन्याचं असतं, बाळाच्या पण कानात सोन्याचं घातलेलं असतं. मग तुमचं अवयव महत्त्वाचं आहे की सोनं महत्त्वाचं आहे तुम्ही, तर त्या पैशातून सुद्धा तुम्ही मशीनचे 2 जोड घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही त्याला प्रायोरिटी दिल्यानंतर तेवढी परिस्थिती आपोआपच निर्माण होते. आणि 2 स्पेअर किंवा 1 एक्स्ट्रा मशीन ठेवली तरी मोल्ड चेंज करून तुम्ही ती मशीन ज्या वेळेस तुमची मशीन खराब होईल त्यावेळेस तुम्ही ती मशीन वापरू शकता. आणि असेच एका मॉडेल बाळाबरोबर मी याविषयीचे सल्ला कशा प्रकारे तुम्ही ती मशीन वापरावी ते पालकांना देतानाचा मॉडेल बाळाबरोबरचं व्हिडिओ तो या चॅनलवरती टाकणार आहे. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.